नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया मराठी रियासत या पुस्तकाचा पुढचा भाग. मुसलमानांचे महत्त्व. इतिहास विषयाला शास्त्रीय स्वरूप अलीकडच्या विद्वान युरोपियन पंडितांनी दिले आहे. युरोप खंडाला प्रधानत्व देऊनच जगाच्या इतिहासाचा विचार ते करीत असतात. म्हणजे आज युरोपियन लोक भूतलावर प्रबल असल्यामुळे एकंदर युरोपियन राष्ट्रांची प्रगती आज पावेतो कसकशी होत गेली या प्रश्नाच्या विचारातच पृथ्वीवरील इतर राष्ट्रांच्या हालचाली इतिहासकार गौण घेतात. अर्थात युरोप खंड केंद्र समजून त्याभोवती इतर राष्ट्रांना ते गौणत्वाने वर्णितात. आजकाल ऐतिहासिक घडामोडीचे उच्च नीच स्वरूप ठरवण्याचे माप युरोपियन प्रगती आहे. ती प्रगती बाजूस ठेवून निराळ्याच दिशेने ऐतिहासिक विवेचन करणे शक्य नाही. अशा दृष्टीने मुसलमानांच्या इतिहासाचे आपणास अवलोकन करावयाचे आहे. ख्रिस्ताच्या 5व्या शतकात रोमची पुरातन व बलाढ्य बादशाही मोडून पडली. पुढे तिचीच दुसरी शाखा पूर्व रोमन बादशाही या नावाने 15व्या शतकापर्यंत कॉन्स्टँटिनोपल येथे हयात होती. या पूर्व रोमन बादशाहीचे प्रथम लचके तोडून अखेरीस तिचा पुरा विध्वंस मुसलमानांनी केला. ज्याप्रमाणे त्यांनी हिंदुस्थानात येऊन हा देश काबीज केला, त्याचप्रमाणे आशिया खंडाचा सर्व पश्चिम भाग व युरोप आफ्रिकाचा बराच मोठा भाग त्यांनी जिंकून तेथे मुसलमानी धर्माची व राज्याची स्थापना केली. एवढी मोठी शक्ती या लोकांच्या अंगी कशी आली हे कळण्याकरिता त्यांचा पूर्व इतिहास सांगितला पाहिजे. जगाच्या उलाढालीत मुसलमानास अनेक कारणांमुळे आजकाल महत्त्व प्राप्त झाले आहे आणि भावी इतिहासावरही त्याचा परिणाम विशेष होण्याचा संभव आहे. तेव्हा जगाच्या सुधारणेत व अर्वाचीन प्रगतीत मुसलमानांनी कोणती भर घातली आणि ती किती हितकारक किंवा अहितकारक होती हे ठोकळ मनाने समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशा व्यापक दृष्टीने विचार करावा तेव्हाच हिंदुस्थानाच्या स्थितीवर मुसलमानी अंमलाचे बरे वाईट परिणाम काय झाले हे आपणास मार्मिकपणे ठरवता येईल आणि आपल्या मुसलमान बंधूंसंबंधी आपले अनेक मिथ्याग्रह आहेत ते दूर होतील. आज हिंदुस्थानची एकंदरीत लोकसंख्या सुमारे 32 कोटी असून त्यापैकी सुमारे 7 कोटी मुसलमान आहेत. 900 वर्षापूर्वी सिंधू नदीच्या अलीकडे एकही मुसलमान नव्हता. तेथे आज 5 कोटी आहेत. तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान वगैरेंच्या ताब्यात आजसुद्धा 2.5 कोटीहून जास्त मुसलमान नाहीत. म्हणजे त्यांच्या दुप्पट मुसलमानांची वस्ती इंग्रज बादशहाच्या ताब्यात आहे. पण हे सर्व मुसलमान हिंदुस्थानच्या बाहेरून येथे आले असे मानत नाहीत. त्यांचा धर्म भिन्न असला तरी हिंदूंइतकेच एतद्देशीय आहेत. कारण आरंभी मात्र परदेशातून बरेच मुसलमान लोक इकडे आले. त्याचबरोबर बायका तर फारशा आल्याच नाहीत. त्यांनी येथील हिंदू स्त्रियांशी लग्ने केली तेव्हा त्यांची संख्या वाढत गेली. तसेच केव्हा बळजबरीने तर केव्हा आपखुशीने पुष्कळ हिंदू लोक मुसलमान झाले. म्हणून आजकालचे येथील मुसलमान एतद्देशीयच म्हटले पाहिजेत. अरब मुसलमान तर हिंदुस्थानात फारसे आलेच नाहीत. अरबस्थानातून ते 4ही दिशांकडे फैलावत गेले. पण हिंदुस्थानच्या पश्चिमेकडील बर्फाळ डोंगर ओलांडण्याची त्यास छाती झाली नाही. सृष्टीचा अडथळा आल्याबरोबर त्यास थांबावे लागले. हिंदुस्थानात मुख्यत्वे कारण तुर्क व मोगल फार आले. इराणी आखाताच्या काठावर राहणारे अरब मात्र पूर्वीपासूनच व्यापारानिमित्त हिंदुस्थानात येत असत. धर्माच्या असलपणासंबंधी पाहिले तर अरब हेच सर्व मुसलमानात श्रेष्ठ होत. यावरून हिंदुस्थानातले मुसलमान भिन्नधर्मी असले म्हणून ते हिंदुस्थानात परके नाहीत. जसे एतद्देशीय ख्रिस्ती येथे आहेत तसेच हे मुसलमान होत. हिंदुस्थान ही आपली जन्मभूमी आहे असं समजण्याचा त्यास हिंदूंइतकाच हक्क असून तशी भावना ठेवणे त्यांचे कर्तव्य आहे. महम्मद पैगंबर. हिंदुस्थानच्या पश्चिमेस अरबी समुद्रापलीकडे अरबस्तान म्हणून देश आहे. त्याच्या उत्तरेस सीरिया व तुर्कस्तान हे देश आहेत. त्याचपूर्वी शाम अशी संज्ञा होती. युरोपातील तुर्कस्तान हे रूम व आशियातील तुर्कस्तान हे शाम अशी ही दोनही एकाच सुलतानाच्या अंमलाखाली असल्यामुळे त्या सुलतानास रूम शामचा बादशहा म्हणण्याचा प्रघात आहे. या पश्चिम आशिया खंडात प्राचीन काळी अनेक राष्ट्रे उदयास येऊन लय पावली. त्यास सेमेटिक राष्ट्रे असे म्हणतात. या सेमेटिक राष्ट्रातच अरबांचा समावेश आहे. उत्तरेस सीरिया वगैरे प्रांतात फिनिशियन व हिब्रू हे लोक प्राचीन काळी उदय पावले. तसेच दक्षिणेस अरबस्थानात अरब लोक पुढे उदयास आले. अरबस्थानच्या वालुकामय ओसाड प्रदेशात हे अरब धनगरी पेशाने राहत असत.
युरोपात त्यास सारसिन्स म्हणजेच ओसाड प्रदेशाची संतती या नावाने ओळखतात. आफ्रिकेचा उत्तर भाग व स्पेन देश त्यांनी जिंकला तेथे त्यास मूळ हे नाव मिळाले. मूळ अरबस्थानात हे लोक मूर्तिपूजक होते. त्यांचे मुख्य मंदिर काबा नावाचे असून ते मक्का येथे होत. ते फार पुरातन असून त्यात 360 मूर्त्या होत्या. अरबस्थानच्या सर्व भागातून लोक या काबाच्या दर्शनास येत असत. मूर्तिपूजकांशिवाय दुसऱ्या पंथाचेही पुष्कळ लोक अरबस्थानात होते. हिब्रू उर्फ ज्यू लोकांनी पूर्वी उत्तरेस सीरिया देशात होते. तेथे रोमन लोकांनी त्यांचा छळ केल्यामुळे ते दक्षिणेस अरबस्थानात येऊन राहिले. देव एक आहे ही आपल्या धर्मातील कल्पना आरंभी ह्या ज्यू लोकांनी अरबांना शिकवली. पुष्कळ अरब ख्रिस्ती झालेले होते. त्यांनीही ख्रिस्ताची माहिती आपल्या देशबंधूस दिली. या कारणास्तव महम्मदाचा धर्म म्हणजे यहुदी धर्माची किंवा ख्रिस्ती धर्माची नवीन आवृत्ती असे म्हणतात. इतके खरे की महम्मद नवीन धर्म शिकवू लागला तेव्हा अरब लोकांच्या धर्मविचारात मोठी खळबळ उडून गेली होती आणि मूर्तिपूजेचे प्राचीन प्रचार सुटून धर्माच्या नवीन उदात्त कल्पना लोकांच्या मनात घोळू लागल्या होत्या. अरब लोकात अनेक जाती होत्या. त्यापैकी खुरेश जातीच्या मंडळीकडे काबाच्या मंदिराची देखरेख होती. याच जातीत मक्का शहरी इसवी सन 570 या वर्षी मुसलमान धर्माचा संस्थापक महम्मद पैगंबर जन्मला. त्याची आई लहानपणी वारल्यामुळे त्याचे संगोपन सुलतान अबू तालिब याने केले. तो मेंढ्या राखीत असे, पण मोठा झाल्यावर उंटांची कारवाने घेऊन तो व्यापार करू लागला. त्याचे मन लहानपणापासूनच ईश्वरभक्तीत निमग्न असे. तो ध्यान, भजन, उपवास वगैरे पुष्कळ करी. 25 वर्षाचा असता तो एक व्यापारी कारवानाबरोबर सीरिया प्रांतात गेला तेव्हा तेथे त्यास येशू ख्रिस्ताविषयी काही माहिती मिळाली. ख्रिस्तांच्या देवलयीचा महम्मदास अचंबा वाटून देव एकच आहे अशी त्याच्या मनाची प्रवृत्ती झाली. मक्केस परत आल्यावर त्याने आपल्या वयाच्या 28व्या वर्षी खदिजा नामक एका विधवेशी लग्न केलं. खदिजा त्याचपेक्षा 15 वर्षांनी मोठी होती. त्याच्या डोक्यात धर्मकल्पना एकसारख्या घोळत होत्या. त्यास पुढे एकदा साक्षात्कार झाला की ईश्वराचा खरा धर्म लोकात प्रसिद्ध करण्यासाठी तुला नेमिले आहे. त्याप्रमाणे तो लोकास उपदेश करू लागला. बायको, चुलत भाऊ व जावई हे महम्मदाचे प्रथम शिष्य झाले. महम्मदाची मते मूर्तिपूजेच्या विरुद्ध होती. म्हणून काबाचे रक्षक जे खुरेश जातीचे लोक त्यांनी महम्मदाचा छळ चालू केला. त्याच्या 50व्या वर्षी त्याची बायको खदिजा मरण पावली. तेव्हापासून तर मक्केत राहणे त्यास दुस्सह झाले. म्हणून तो ते शहर सोडून उत्तरेस सुमारे 250 मैलांवर मदिना नामक शहरी जाऊन राहिला. जाण्यापूर्वी कित्येक लोकांनी त्यास ठार मारण्याचा बेत केला होता. मारेकऱ्यास चुकून तो एका डोंगराच्या गुहेत लपून बसला. मारेकरी निघून गेल्यावर तो मदिनेस पळून गेला. ही गोष्ट इसवी सन 622 मध्ये घडली. या काळास हिजरा म्हणजे पळ असे म्हणतात. या पळावरूनच महम्मदाने चालू केलेल्या गणनेस हिजरी सन ही संज्ञा आहे व ह्याच वेळेपासून तो मोजला जातो. पुढे मक्केतील अबू बकर म्हणून एक इब्रतीचा गृहस्थ महम्मदाचा अनुयायी झाला. त्याच्या आयेशा नामक मुलीशी महम्मदाने लग्न केले. हिच्याशिवाय आणखी पुष्कळ बायका महम्मदास होत्या, पण आयेशा हीच त्याची अखेरपर्यंत आवडती बायको होती. मदिना शहर यावेळी अगदी रानटी स्थितीत असून तेथे बेबंदशाही माजून राहिली होती. ती बंद करण्याकरिता महम्मदाने नवीन कायदे बनविले आणि त्याप्रमाणे लोकांच्या हरेक तंट्याचा तो निकाल करू लागला. पुढे जी अरब बादशाही स्थापन झाली तिचा हा उगम होय. महम्मद मक्केस फक्त धर्मोपदेशाचे काम करीत होता, पण मदिना येथे त्याने ही राज्यकर्त्याचेही काम चालू केले. हा जो फेरफार त्याने मदिना येथे केला तो ध्यानात ठेविला म्हणजे मुसलमानांचे पुढील उद्योग स्पष्टपणे कळून येतात. मदिनेस पळून गेला तेव्हा महम्मदाचे वय 53 वर्षाचे होते. येथे त्याचे काम मोठ्या झपाट्याने चालले. पुष्कळ लोक त्याचे अनुयायी झाले. महम्मदाने मदिना येथे एक मोठी मस्जिद बांधली. तीस मशीद उलनबी असे नाव आहे. याच मस्जिदीत पुढे महम्मदास पुरले. महम्मदाच्याच खुरेब जातीच्या लोकांनी त्याच्या धर्माचा अत्यंत छळ मांडला. त्यामुळे त्याचे शिष्यास त्रास पडू लागला. म्हणून महम्मदाने एक विलक्षण युक्ती योजली. आजपर्यंत लोकास उपदेश करण्याचे काम त्याने शांतपणे चालविले होते. धर्मस्थापनेच्या पलीकडे त्याची काहीच इच्छा नव्हती. लोक छळ करू लागले. त्यांचा प्रतिकार करण्यासाठी त्याने असा एक ईश्वराचा हुकूम प्रसिद्ध केला की आजपर्यंत
शांततेने व नम्रतेने धर्मोपदेश करण्यात आला. पण लोक फार दुराग्रही. पूर्वीच्या पैगंबरांनी धर्मोपदेश बहुत केला तरी लोकांनी त्यांचे ऐकले नाही. तर यापुढे मी सांगतो, हा धर्म जे ऐकणार नाहीत त्यास तरवारीने जिंकावे. लढाईत यश आल्यास शत्रूंची दौलत आपणास मिळेल व मृत्यू आल्यास महत्पुण्य लागून स्वर्गाचा दरवाजा आपणाला खुला होईल. या उपदेशाच्या योगाने महमदाच्या अनुयायांच्या शांततेचा धार्मिक बाणा सुटून त्यांच्यात लष्करी बाणा येत चालला. त्यांचे लष्कर जमले. धर्मप्रसाराकरिता मोठमोठी तुंबल युद्धे होऊन महमदास फत्ते मिळू लागली. लढाईत मिळालेली लूट सर्वांनी सारखी वाटून घ्यावी असा एक ईश्वरी हुकूम महमदाने प्रसिद्ध केला. नंतर मदिनेतून शेजारच्या प्रांतावर हल्ले करण्यास महमद फौजा पाठवू लागला. लुटीचा पैसा मिळून शिवाय ह्या पंथाच्या लोकात धर्मप्रसाराचे नवीन वारे शिरले आणि धर्माच्या नावावर एक प्रकारचे नवीन राज्य स्थापन होऊन महमद धर्मोपदेशक असताही त्याचा अधिकार राजाप्रमाणे चालू लागला. इराणचा बादशाह दुसरा खुसरू, इस्तंबूल येथे राहणारा रूमचा बादशाह हिराक्लिस व मिसर देशाचा राजा या सर्वांकडे महमदाने आपले वकील नवीन धर्म स्वीकारण्यासाठी पत्रे देऊन रवाना केली. दोघांनी त्याच्या पत्राचा आदर केला, पण खुसरूने पत्र फाडून टाकले. ते महमदास कळाले तेव्हा तो म्हणाला, या गर्विष्ठ बादशाहाने जसे माझे पत्राचे तुकडे केले तसेच आमचे धर्माभिमानी शूर अनुयायी याच्या राज्याचे फाडून तुकडे करतील. नंतर एक मोठे लष्कर तयार करून त्यांनी मक्का शहर काबीज केले व काबाच्या देवळातील सर्व मूर्ती जमीनदोस्त करून तेथे नवीन धर्माची प्रार्थना सुरू केली. त्यावेळेपासून काबा हे मुसलमानांचे प्रार्थना मंदिर व सर्व जगातील मुसलमान यात्रेकरूंचे पवित्र स्थान बनले. मक्काचा पाडाव झाल्याबरोबर महमदाचा जम चांगला बसला. सर्व जातींचे अरब त्यास भजू लागले आणि हा पैगंबर आहे असे कबूल करू लागले. त्यास सोबोवारच्या सर्व प्रमुखांकडून कारभार आला. अशा रीतीने महमदाच्या हाताखाली अरबांचे एक राष्ट्र बनले आणि पुढे अनेक पराक्रम करण्याची त्यास शक्ती आली. अंधाधुंदीच्या विस्कळीत लोकस्थितीत ऐक्याचा एवढा जोम इतक्या त्वरेने उत्पन्न झाल्याचे दुसरे उदाहरण इतिहासात आढळत नाही. पुढे काही दिवसांनी आशिया खंडातील रोमन बादशाहीच्या मुलखावर स्वाऱ्या करून महमदाने अनेक प्रांत काबीज केले. अशाच एका स्वारीत त्याची प्रकृती बिघडली व आपण मरणार असे त्यास वाटले. त्या प्रसंगी त्याने सर्व मुसलमानास जवळ बोलावून चांगला उपदेश केला व पुढे तुम्ही मोठ्या पदास चढाल असे भविष्य सांगितले. जवळच्या सर्व खजिना त्याने गोरगरिबास वाटून दिला व गुलामास बंधमुक्त केले. अरबस्थानात एकही मूर्तीपूजक राहू देऊ नये अशी शिष्यास ताकीद देऊन हा महमद पैगंबर मुसलमानांचा पहिला बादशाह आयशा बीबीच्या महालात तिच्या मांडीवर डोके ठेवून सन 632 तारीख 8 जून शुक्रवारी मरण पावला. त्याचे प्रेत तीन दिवस लोकास पाहण्यास ठेवून नंतर मदिना येथे पुरले. पश्चात त्याची आवडती बायको आयशा 47 वर्षे जिवंत होती. हा पुरुष महाबुद्धिमान, शूर, बळकट, शांत, कधीही न डगमगणारा व अत्यंत साधा असा होता. दागिने व रेशमी कपडे वापरण्यास त्याची सक्त मनाई असे. त्यास अनेक स्त्रिया होत्या, कोणी म्हणत 9, कोणी म्हणत 15. त्याची ईश्वरभक्ती निस्सीम होती. तो न्यायात निष्ठुर होता तरी उदार व दयाळू असे. धर्मस्थापना करिताना त्यास अनेक संकटे भोगावी लागली. आजच्यासाठी धन्यवाद.